सगळ्या इथल्या जरा आहे ना उजेड पाहिजे जरा म्हणलं नाही का अजून का आलं तेवढी व्यवस्थित नाही आला नाही का पण रात्री खाल्लं त्यांनी 5 सकाळी नाही खाल्लं राव. सुपर दिलं मुन्नाला सुपर दिला ना इंजेक्शन दिलं दुसरं राहून एक आणि नंतर म्हणले याला लंपी झाल्यानंतर कांत द्यावं लागेल. मग तिथून 14 दिवसानंतर आता उद्भवलं याला. इकडे टाका तिला हे नवीन वाली इकडे टाका मग मिक्स करता येईल आम्हाला. रात्री जरा फोड जास्त होती पोरं म्हणली रात्री फोड होते आणि ना ती पोळी ना जरा कापत होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 12 वाजलेत गोठ्या वाजले म्हणणार आहे ना गोळी चाराची ती डॉक्टरांनी आपल्याला दिली ना ती. रात्री ना मी लाईट लावल्या आहे सगळ्या इथल्या जरा आहे ना उजेड पाहिजे जरा म्हणलं नाही का अजून का आलं तेवढी व्यवस्थित नाही आला नाही का पण रात्री खाल्लं त्यांनी 5 सकाळी नाही खाल्लं राव. थोडा कडबा खाल्ला फक्त मग काय तशीच आहे. आणि यांनी खाऊन पिऊन डायरेक्ट तिकडे टाकून दिलाय. फुल खाके बिके चांगली खून चांगला आपला खातोय. लक्ष्मी बघा देत फक्त मुन्ना चहा टाईट झाली राव लंपीमुळं. लय वाईट आजार राव लंपीवाला. अजिबात खाल्लं नाही याने सकाळ दूर काय राव. डॉक्टरला मी आता फोन केला होता. डॉक्टर म्हणले त्या गोळीचा असर होईन थोड्या वेळाने. अजून मी आता गोळी चारलीत ना म्हणलं ती सूज कमी होईन आणि खाईन हळूहळू. मग आता ठीक आहे आता तिची वाट बघतोय मी. आणि एक आपलं पाहुणं आहे त्यांनी ते लेप देणार आहे आपल्याला. त्याने आणला नाही. ते म्हणले आणलं ना तुला लेप सांगतो न्यायला. मग त्यांच्याकडून एक लेप आणायचं. त्याने म्हणले सूज पूर्ण उतरून जाय ना की. त्यांच्या मोबाईलला सेम असं माझ्यासारखं मुन्नासारखं झालं ते पण क्लिअर होईन म्हणले. जाऊशी वाटत ना राव उघड याला सोडून. जास्त झालं ना इमर्जन्सी कोण नाही इथं त्याच्यामुळे थांबायला लागते. मला पाहिजे ना कालपेक्षा कमी रे पण ती सूज बी जाऊन कमी झालेली नाही याची. डॉक्टर म्हणतात कमी होईन. नशीब आपल्या खून नसलं काहीच नव्हतं. त्याला फक्त छोटस आहे ना त्याला तो माशा चावलीसारखं असं फोड होता 2-3. आणि ज्याला आम्ही सोबत गाठात नेलता ना त्या खरा वासराला लंपी होता. त्या वासराला लंपी होता ना मला जेव्हा कळलं ना लगे याला डॉक्टरला दाखवला होता. डॉक्टर दाखवला
आणि लगी डॉक्टर आले आणि ते कानातलं इंजेक्शन दिलं त्याला. मग तो लंपी म्हणेल तेव्हाच मला तेव्हा इंजेक्शन दिलं ते कानातलं. आणि याला फक्त ते सुपर दिलं तर मुन्नाला सुपर दिला ना, इंजेक्शन दिलं दुसरं राहून एक. आणि नंतर म्हणले याला लंपी झाल्यानंतर कानात द्यावं लागेल. मग तिथून 14 दिवसानंतर आता उद्भवलं याला. आणि मग जाऊन कानातलं इंजेक्शन दिलं. पण याची इम्युनिटी पॉवर एवढी नाही, त्याच्यामुळे याला सहन करताना आलं. आता याला राव याने सहन केलं सगळं, याच झाला प्रॉब्लेम. आणि हा लंपी ना आता सध्या एवढा बारीक वासरांनाच होते, मोठ्या बैलांना लंपी होत नाही. लई कमी जणांचे किस्से ऐकले आतापर्यंत आम्ही. जेवढं लंपी झाल्यात ना सगळे बारीक वासरांचा लंपी डॉक्टर म्हणले आत्ताचा. मक्यावाला नेमका आला रे. आणि जुनी मका आहे ना एखादी न्यायला लावली, ते नेलीच नाही राव अजून. त्याला म्हणलं लवकर न्यायला, ती नवीन लावायला लागेल आपल्याला कोपऱ्यात ती. इकडे टाका तिला, हे नवीन वाली इकडे टाका, मग मिक्स करता येईल आम्हाला. यावेळेस तर नीट राहिली ना मका महिनाभर जाईन आपल्याला. हा महिना प्लस जाईन रे. माग जुनी पण नाही आमची. इथं काय टाकली कुट्टी पाडायला. आता नेमकं एक वासरू खात नाही, 3 जनावर आहे फक्त. गोड आपला खुन्नस आणि इथं एक ह्याची गैया. 3 जण खाऊन कधी खातील दावा. त्या अजिबात तोंड नाही लावलं रे आज. पण कापत होतं बरं का, मला वाटलं थंडी तापी पे काय, पण कान गरम द्यायचं. जरा खाली गोठ्यावर आलोय. डॉक्टर यांना फोन केला माहिती मी. ते नेमकी त्यांना इथं दुसरा एक वासरू असणार आहे, ते म्हणले इथं आले 10 मिनिटात येतो म्हणून. मी मग खाली गोठ्यावर आलो परत. मागेवाल्याला आपण जवळपास 4 रुपये किलोनी पैसे दिले परत. आणि साधारण घेतली 500 किलो. मग 2-1 हजार रुपये दिले त्याला आपण. 4-5-20 2 हजार रुपये दिले याला. 1 टन आली होती, अर्धा मी घेतली होती. डॉक्टर येते, डॉक्टर म्हणले बघू याला काय झालंय नाही. रात्री म्हणला राव, तरी ते आत्ता भेटला तर मला म्हणला रात्री लय पुढं आलं त्याला. आणि थंडी पण लय वाजत होती याला. कान गार होता. आता गार नाही, कान गरम आहे राव. हो ताप नाही याला. आणि फोड पण दिसत नाही रे आता काहीच वाटत नाही. पण जरा सुजलंय ना, त्याला उचलता पण येत नाही राव. ती चांगली नीट आहे सगळे दोघं. त्यांना दोघांना सेपरेट बांधले आम्ही. आता त्यांना तेच ठेवायची, त्यांना इकडे आणायचीच नाही, फक्त याला तेच ठेवायचं आता. हा थांबा, तुम्हाला फोन करतो थोडा. सुस्त तेवढीच आहे ना पहिल्यापासून. रात्री जरा फोड जास्त होती. पोरं म्हणली रात्री फोड होते. आणि ना ती पोळी ना जरा कापत होता. ही पाहिजे ना, हवा सारला पाहिजे ना खालून गोट्या बसून कमी झाला. पण एवढं न झालेला बसता येत ना असं नीट खाली जोरात. उभंच राहते, बसल्या उठता येत नाही नीट. सूज आहे तेवढीच आहोन, पाय सूज थोडी कमी झाली फक्त. आता जाऊन सगळी सूज आहे तशीची. आता आहे ना कानातला आणि 2 इंजेक्शन दिले, अजून 4 इंजेक्शन मारले याला. आणि गोळी खाल्ली जरा तरी आले जे अंगावर. जरा खाते आत्ताशी खायला लागलाय. जवळपास आता 3 वाजल्यात. सकाळी टाकलेला आहे मी जवळपास 8-8:30 टाकली. 8 वाजता आलतो, आज लेट आलतो. 8 वाजता टाकलेलं याला खायला. आत्ताशी जाऊन खातोय तो. आणि थोडं पाणी प्यायला त्याच्यावर बस. एवढं तरी खात राहिलं ना काय प्रॉब्लेम नाही ना त्याला. रिकवर होत राहीन रे. यांना मी जवळपास 4 टप टाकले आज फुल चंगळ झाली यांची. जवळ हा नाही खात तर यांनाच. मग आता जोरात खाय वाया जाईन ना फुकट मका. मग परत
जवळपास 5:30 वाजल्यात. आता आहे ना मी मका आणली तर त्याने कुट्टी पाडली होती. त्याने कुट्टी पाडून पोत भरलं. फोन केला न्यायला म्हणून. आज लवकरच गेलो, तो पण लवकर गेलता. 5 वाजलेत. 5 वाजले घरी जाऊन आराम करत होतो राव. इथून जवळपास डॉक्टर झालं ना, डॉक्टरने इंजेक्शन दिलं. घरी जाऊन झोपलो डायरेक्ट. आत्ता उठलो मग 5:01 वाजता. कोण सामून आपला बसलाय डायरेक्ट राव. अजून त्यांनी खाल्लं पण नाही काय. आणि त्या पोरांनी ग्रेनेट लावून टाकले हो इथं पुढं सगळी. बरं झालं हवाला यायची. त्यांना मकार गार वाजायचं राव. इथं लावायची राव. इथं राहिली नेमकी. इथं रात्री लावली हार्डवेअर जाऊन. सकाळपासून काहीच नाही खाल्लं त्यांनी. आहे तसंच. सकाळी इंजेक्शन दिलं तर राव अजून तोंड पाडून बसलेला आहे राव.